सातपूर परिसरात आयशर वाहनांच्या बॅटरी चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत आरोपीला गुन्हे शाखा युनिट 2 ने शिताफीनं जेरबंद करत तब्बल 1,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। 5 दिवस अविरत तपास, 60 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि गुप्त माहितीच्या आधारे ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे। 1 मे 2026 रोजी सातपूर परिसरातून आयशर वाहनाच्या 5 बॅटरी चोरी झाल्याची घटना घडली होती। या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्यांचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट 2 कडून सुरू करण्यात आला होता। तपासादरम्यान यशवंत बेंडकोळी, बापू शेळके, अतुल पाटील आणि मनोज परदेशी यांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली। यामध्ये एक संशयित इसम चोरी केलेल्या बॅटरी रिक्षामधून नेत असल्याचं स्पष्ट दिसून आलं। यानंतर पोलिसांनी सलग 5 दिवस परिसरातील तब्बल 60 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आरोपीचा माग काढला। तपासादरम्यान आरोपी वापरत असलेली रिक्षा क्रमांक MH15 FU 9812 आणि आरोपीची ओळख निष्पन्न झाली। दरम्यान अतुल पाटील आणि मनोज परदेशी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की संशयित अनिकेत गणेश पाटील हा म्हाडा बिल्डिंग जवळील मनपा प्राथमिक आरोग्य रुग्णालय परिसरात रिक्षासह उभा आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने सापळा रचून आरोपी अनिकेत गणेश पाटील वय 20 राहणार माळी गल्ली वडाळगाव नाशिक याला ताब्यात घेतले। चौकशीत आरोपीनं रिक्षाच्या सहाय्यानं बॅटऱ्या चोरी केल्याची कबुली दिली आहे। आरोपीकडून चोरीतील तब्बल 1,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आहे। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे। कारवाईत हेमंत तोडकर, डॉक्टर समाधान हिरे, यशवंत बेंडकोळी, मुक्तार खान पठाण, बाळू शेळके, गुलाब सोनार, अतुल पाटील, मनोज परदेशी, चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण आणि सुनील खेरणार यांनी विशेष परिश्रम घेतलेत। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक।